नमस्कार मित्रांनो, महसूल प्रशासन व ग्राम प्रशासन या अंतर्गत तलाठी या पदासाठी अत्यंत महत्त्वाची अशी मित्रांनो संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 या ठिकाणी आपण पाहणार आहोत। या अगोदर आपण मित्रांनो याचा भाग 1 आपण पाहिला, तो आपण अगोदर पाहिला नसेल तर मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आणि हा भाग 2 आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण तलाठी भरतीची तयारी करायची आहे, तर वेळ न घालवता सुरू करूया। या ठिकाणी भाग 2 मधला पहिला प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीने आपल्या सादर केलेल्या अहवालात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश केला होता। या ठिकाणी एक आहे लोकशाही विकेंद्रीकरण आणि दुसरी जी बाब आहे मित्रांनो या ठिकाणी राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांवर फक्त देखरेख व मार्गदर्शनाचे कार्य करावे। क आहे त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था स्थापन करावी। जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा। या ठिकाणी मित्रांनो सर्वच वरीलपैकी जेवढ्या काही शिफारशी आहेत या मित्रांनो बरोबर आहेत। या सर्व शिफारशी या मित्रांनो बलवंतराय समिती जी होती त्या समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या बाबतीत त्या ठिकाणी केला होता, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था एकंदरीत कशी असावी याबद्दल त्यांनी या सर्व ह्या चारीला चारी या ठिकाणी शिफारशी केलेल्या होत्या। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आलेला आहे। तर या ठिकाणी मित्रांनो पहा, बलवंतराय मेहता समितीच्या अगोदरच्या शिफारशी होत्या, पण या शिफारशीनुसार मित्रांनो जिल्हा परिषदेचा जो अधिनियम आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तो अस्तित्वात आला नाही। तर वसंतराव नाईक आहेत त्यांच्या शिफारशीनुसार मित्रांनो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे। तर लक्षात ठेवा, कोणाच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम अस्तित्वात आला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, अशोक मेहता समिती या घटकास गौण स्थान दिले। अशोक मेहता समितीने कोणत्या घटकाला गौण स्थान दिलं, तर या ठिकाणी मित्रांनो जिल्हा परिषद या घटकाला अशोक मेहता समितीने खूप गौण स्थान दिलेलं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक समिती कोणत्या वर्षी नेमली। अतिशय महत्त्वाची वसंतराव नाईक समिती आहे मित्रांनो, जी की 1960 साली महाराष्ट्र सरकारने नेमलेली आहे। पंचायत राज पद्धतीचा मुख्य उद्देश कोणता, तर लोकशाहीचे विकेंद्रीकरण, म्हणजे लोकांच्या हाती जास्तीत जास्त सत्ता गेली पाहिजे। त्यानंतर स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची स्थापना केली जाते, प्रभाग समिती। त्यानंतर स.का. पाटील समिती कोणत्या संस्थे संबंधी आहे, छावणी मंडळ। त्यानंतर अखिल भारतीय स्वराज्य शासन संस्था रिकामी जागामध्ये स्थापन करण्यात आली आहे 1926 ला। लक्षात ठेवा, अखिल भारतीय स्वराज्य शासन संस्था कधी स्थापन करण्यात आली, 1926। कोणत्या वर्षापासून महिलांना स्थानिक संस्थेमध्ये 50% राखीव जागा देण्यात आल्या आहेत, 2011 पासून मित्रांनो जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचप्रमाणे मित्रांनो ग्रामपंचायत या ठिकाणी, त्याचप्रमाणे ज्या काय महानगरपालिका वगैरे त्या ठिकाणी या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या ठिकाणी 50% राखीव जागा या महिलांना 2011 पासून देण्यात येत आहेत। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च खालीलपैकी कोण करतं, तर या ठिकाणी मित्रांनो राज्य शासन व ग्रामपंचायत समसमान करतात। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, ग्रामपंचायत खालीलपैकी कोणता कर वसूल करत नाही, तर उत्पन्न कर वसूल करत नाही, इमारत कर वसूल करते, यात्रा कर पण वसूल करते आणि जत्रा कर पण वसूल करते। कोणता कर वसूल करत नाही, तर उत्पन्न कर। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये असलेल्या विलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे, ग्रामपंचायत सचिवाची आहे, म्हणजे ग्रामसेवकाची आहे। ग्रामपंचायतीची स्थापना केली जावी अशी तरतूद भारताच्या संविधानात सुरुवातीला कोठे आहे, तर राज्यनीतीची मार्गदर्शक तत्व जी आहेत मार्गदर्शक तत्वांमध्ये ही तरतूद आहे। त्यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पहा, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या निवडणुकीबाबत वाद असल्यास तो प्रथम व त्यावरील अपील कोणाकडे निर्णयास जाते। तर मित्रांनो जर वाद असेल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा किंवा उपाध्यक्षाच्या बाबतीत, तर प्रथम अपील कोणाकडे जाते, तर या ठिकाणी मित्रांनो प्रथम जी अपील आहे ती या ठिकाणी कमिशनर राज्य सरकार यांकडे त्याची प्रथम अपील जाते। लक्षात ठेवा कोणाकडे जाते, कमिशनर राज्य सरकार यांच्याकडे जाते। त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न या ठिकाणी पाहायचा आहे। पुढील प्रश्न पहा, ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या करांचे उत्पन्न मध्ये जमा होते, कुठे जमा होते, ग्राम निधीमध्ये जमा होते। त्यानंतर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नोटाचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे, तर ते मित्रांनो लक्षात ठेवा
महाराष्ट्र आपलंच राज्य आहे, नेहमी अग्रेसर. कोणत्या वर्षापासून राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो? 1993 पासून. सरपंच समितीच्या एका वर्षाला किती बैठका घेतल्या जातात? लक्षात ठेवा, 12 बैठका घेतल्या जातात. यांच्याद्वारे जिल्हा परिषदेची कार्यालयीन तपासणी केली जाते. कोणाद्वारे केली जाते? तर विभागीय आयुक्तांद्वारे केली जाते. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची 90 दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी रजा कोणाद्वारे मंजूर केली जाते? राज्य शासनाद्वारे. लक्षात ठेवा, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. आणि रजा किती दिवस? 90 पेक्षा अधिक दिवस. पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेची नोटीस किती दिवस अगोदर काढावी लागते? 10 दिवस अगोदर. पंचायत समितीच्या विशेष सभेची नोटीस किती दिवस अगोदर काढावी लागते? लक्षात ठेवा, पंचायत समिती जर सर्वसाधारण सभा असेल तर 10 दिवस अगोदर नोटीस. पंचायत समिती विशेष सभा असेल तर किमान किती दिवस अगोदर? कमीत कमी 7 दिवस अगोदर नोटीस काढावी लागते. वर्षापासून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांना मानधन दिले जाते. कधीपासून? तर 2000 पासून ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यांना मानधन दिलं जातं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राज सप्ताह पाळला जातो? 2013 पासून. ग्रामपंचायती संघटित करण्यासाठीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम क्रमांक मध्ये करण्यात आलेली आहे. तर लक्षात ठेवा, ग्रामपंचायतीला संघटित करण्याची तरतूद राज्यघटनेच्या कलम 40 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लक्षात ठेवा, कलम कोणता आहे? कलम 40 म्हटलं की लक्षात आलं पाहिजे की ग्रामपंचायतीला संघटित करण्यासाठी त्याची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण तलाठी या पदासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ग्राम प्रशासन त्याचप्रमाणे महसूल प्रशासन यांच्याशी निगडीत संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 पाहिली. यामध्ये काही सजेशन्स करेक्शन्स असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहित चला. आपल्याला काही इतर प्रकारचे व्हिडिओ हवे असतील इतर विषयावर टॉपिकवरती सुद्धा लिहित चला. त्याप्रमाणे मी माझ्या व्हिडिओमध्ये बदल करेल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि आपल्या सर्व मित्रांसोबत व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम असेल, फेसबुक असेल त्या ठिकाणी शेअर करायला विसरू नका. आणि अशा तलाठी भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.